कसं आहे मग देवगडच्या नदीचं पाणी? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपण डायरेक्ट चाललो होतो देवगडला, कारण आपलं मागच्या वेळेस जाणं राहिलं होतं. लगेच जाता जाता नदीतले मासे पण पाहून घ्यावं म्हणलं. ते मासे काही दिसले नाही तोपर्यंत डायरेक्ट एंट्री मारली देवगडच्या कमानी जवळ. ही कमान पाहिली का डायरेक्ट अयोध्याच्या मंदिराचाच ध्यान येतो. काय होतं माहित नाही, पण एक वेगळीच वाईब आहे याच्यात. नंतर आतमध्ये येऊन हारण ते विकत घेतले आणि मग डायरेक्ट आतमध्ये एंट्री मारली. त्याच्यात पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. मग काय पावसात इथूनच कमान डायरेक्ट धुवून मारली आणि म्हणलं श्री गुरुदेव दत्त. आणि मग पुढे जाऊन लगेच पाय ते धुवून घेतले आणि दर्शनासाठी लगेच येऊन रांगेत उभा राहिलो, कारण गुरुवारमुळे गर्दी जास्त होती. आतून दर्शन घेऊन आल्यावर लगेच भास्करगिरी महाराजांचं पण दर्शन घेऊनच टाकलं आणि मग लगेच ठुमक करत निघालो पाण्याच्या तलावाकडं, म्हणजेच नदीकडं. म्हणलं आता पळत जाऊन डायरेक्ट उडी मारतो आणि पावायला चालू करतो. मग आठवलं आपण कोणतं तैरणाच नाही आता. आता तुमच्या भावाला डायरेक्ट पवायला शिकून घ्यावं लागणार आहे, कारण वाघाची परिस्थिती जरा खराब चालू आहे. आणि इथे झाडं लय प्रमाणात होते बरं का, पण ती कशाची आता तुम्हीच सांगा मला कमेंट मध्ये. मग कसा वाटतोय या मंदिराचा संपूर्ण परिसर? एकच नंबर आहे. आता परत टाइम भेटला का मग यावंच लागतंय. एकतर आपण दत्तांच्या मंदिरात आणि त्यातले त्यात हे काळं कुत्र डायरेक्ट समोरच येऊन बसलं. त्याला तर पेढे दिले तरी जाय ना. म्हणलं तुम भेटो हम जाते. आणि त्याच्यातले त्यात पाऊस चालू असताना सूर्याचं दर्शन झालं. मग आपण भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.